लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। तुमच्याकडे वारंवार तक्रार केल्या, तुम्ही एक सुद्धा गांभीर्याने घेतली नाही। तुम्हाला स्वतः येऊन तुम्ही घेतले, आता शेतकरी सांगतील तुम्हाला तुमच्या गावामध्ये कर्मचारी मोकळलेले आजपर्यंत बोलत ऐकत नाही का? पण कुठलाही आता सबसिडीचं प्रकरण करायचं म्हटलं का 500,000 रुपये शेतकऱ्याला चंद्र तुम्हाला माहित नाही का? तुम्ही पण त्यांनी प्रीमियमचे पैसे गिळायचे म्हणून ड्युटी केलेली आहे, हे सिद्ध झालेलं आहे। यांना कागदी घोडे नाचवण्यामध्ये इतका इंटरेस्ट आहे। पवार साहेब सरळ हसत खिदळत तिथं उत्तर देऊन राहिले। मी दुसरी मीटिंग बोलवली होती ना, पहिली बोलवायला लाज वाटली होती का? पहिली का नाही बोलवली? त्यावेळेला कर्तव्य लक्ष का नाही राहिले? तिथं का शेण खाल्लं हे तुम्हाला विचारायला इथं बोलवलं। हे सरण रचलं ना, त्याच वेळेला आमचं मरण झालेलं होतं म्हणून पुन्हा एकदा सरण रचलं। हे तर सरण रचायची का हौस आहे का? आपल्याकडे मडकं पाहिलं तरी आपण म्हणतो अपशकुन आहे। निफाड तालुक्यातील देवगावमध्ये पीक विम्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा संताप उफाळून आलाय। सरण आंदोलन करण्यात आलंय। खरीप 2025च्या प्रलंबित पीक विमा दाव्यांवरून देवगावमध्ये शेतकरी बचाव कृती समितीच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन छेडण्यात आलंय। अतिवृष्टीमुळे 70 ते 90% पिकांचं नुकसान होऊनही विमा कंपनीने दावे फेटाळल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। सदोष पीक कापणी प्रयोग, चुकीचे पंचनामे आणि हवामान नोंदीतील त्रुटी यामुळे हजारो शेतकरी वंचित राहिल्याचा संताप व्यक्त करण्यात आलाय। संतप्त शेतकऱ्यांनी प्रतिकात्मक सरण उभारून विमा आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडलाय। मनोहर बोचरे, धनंजय जोशी, जयवंत लोहारकर आणि राजेंद्र मेमाणे हे शेतकरी प्रतिकात्मक सरणावर बसून आंदोलनात सहभागी झाले। ही परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यासह पोलीस फौजफाटा मोठ्या संख्येने तैनात होता। दरम्यान तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी आंदोलकांची जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा घडवून आणली आहे। सायंकाळी 6 वाजता महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे। तर या बैठकीमध्ये पीक विम्याचा प्रश्न सुटणार की आंदोलन आणखी तीव्र होणार याकडे संपूर्ण निफाड तालुक्याचं लक्ष लागलंय। अझर कादरी, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।